बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन केले, काय सांगितलं? नाही, उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला, पण उशीर मला वाटतं की मी उशीर केला. मी सुरुवातीलाच मागच्या 2-3 महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही, मी बोललो होतो त्यांच्यासोबत. येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुक आहात? जर तुम्हाला पक्षाने विचारलं तुम्हाला पुण्यातून उभं राहायचं कुठून सांगा. मला 2 पर्याय आहेत. मी खडकवासला विधानसभासुद्धा करू शकतो, नागपूरसुद्धा करू शकतो. दोन्ही पर्याय आहेत. एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन बाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं, काय काय व्यक्त वाटतं? मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या 18व्या वर्षी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत 2006पर्यंत मी शिवसैनिक होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात निवडून आलेले आहेत. शिवसेनेची एक ताकद अगदी सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या 16-17 वर्षाच्या कालावधीमध्ये भले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता, म्हणजे पूर्वेताई होत्या. आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण पुण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती. असं एक शेवटचा प्रश्न, आधी तुम्ही शिवसेनेचा मिळाला, त्यानंतर मनसे, त्यानंतर वंचित, आता पुन्हा शिवसेना. लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत, स्वतःच्या फायद्यासाठी वसंत मोरेंनी कधीच राजकारण केलं नाही. जी लोकांची पब्लिक डिमांड आहे, कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं, कारण त्या पद्धतीने मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगण्यात येत होतं की निवडणूक लढायची. मला एकट्यानेसुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं, माझा मतदारसंघ नव्हता, तरीसुद्धा मला 34,012 लोकांनी मला पुणे शहरात मतदान केले. म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये 34,000 लोक वसंत मोरेंना मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवलं. त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतात. त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो. या अगोदरची वसंत मोरे यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी करणारी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ती सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो 2006ला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाचाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्याच पद्धतीने लढल्या जातील, परंतु आता हातोड्याबरोबर मशालसुद्धा हातात असते. पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का? आणि यासाठी तुमचा आतापर्यंत आणि कार्यकर्ते पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे. 10 नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये तर तुम्ही पाहिलं 2009च्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल, मावळ मुळशी असेल, या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते. त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची परत एकदा संधी मिळेल. सोबत कोण कोण येते आता तुमच्याबरोबर? माझ्यासोबत ज्या 12 मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत 9 तारखेला इथं असतात.